बातमी आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात। अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्पावर आज चर्चा होणार आहे। अंतरिम अर्थसंकल्प सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। अंतरिम अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे, मात्र या अर्थसंकल्पावर आज चर्चा केली जाणार आहे। महत्त्वाचं असं अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। आज अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा केली जाणार आहे। या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्पावर आज चर्चा केली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। शुभम, अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, आज अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे, काय अधिक सांगाल? अगदी बरोबर, बघायला गेलं तर काल अर्थमंत्री अजित पवार यांनी जो आहे अर्थसंकल्प 2024-25 साठी जो आहे सादर केलेला आहे आणि सोबतच लोकसभा निवडणुका आणि सर्व निवडणुका यंदाच्या वर्षी आहेत, त्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। विरोधकांनी याच्यावर कुठेतरी प्रसारमाध्यमांसमोर टीका केली होती आणि त्यावरच आज चर्चा होणार आहे आणि चांगलाच विरोधांकडून गदारोळ होताना सुद्धा पाहायला दिसून येणार आहे। नेमकाच काय होणार याचं कामकाज जे आहे आता 10 वाजता सुरू होणार आहे। 10 ते 3 वाजेपर्यंत कामकाज सुरू राहील आणि त्या दरम्यान जे आहे थेट प्रक्षेपण विधान सभामधनं जे आहे आपल्याला होताना पाहायला दिसून येणार आहे। मिनल, अगदी शुभम, या संदर्भात तुमच्याकडून आम्ही जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।